After going to the 9th class, before explain with you my project name is plastic recycling, म्हणजेच प्लास्टिक पुनर्चक्रीकरण. तर आम्ही पूर्ण 15 दिवस तिघांनीही रिसर्च केले आणि त्यातून आम्हाला जे काही आढळले प्लॅस्टिकविषयी माहिती, प्लॅस्टिक कसे तयार झाले, प्लॅस्टिकची निर्मिती कशी झाली आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तर पहिलं माझा ग्रुप मेंबर विशाल. Good morning sir, my name is Vishal Arjun Dato. I am a 8th standard studying. My project name is plastic recycle. तर आपण दैनंदिन जीवनात 70 ते 80% प्लॅस्टिकच्या वस्तू वापरतो व 10 ते 15-20% इतर धातूच्या वस्तू वापरतो. पण आपण वस्तू सकाळच्या आंघोळीच्या जगापासून ते पाणी प्यायच्या बॉटलपर्यंत, बसाच्या खुर्चीपासून ते लिहायच्या फळ्यापर्यंत प्लॅस्टिक वापरतो. पण आपण प्लॅस्टिक वापरतो पण आपल्याला प्लॅस्टिकविषयी काहीच माहिती नाही. प्लॅस्टिक कोणत्या पदार्थापासून बनतो, गुणधर्म काय, प्लॅस्टिकचा मूळ पदार्थ कोणता, प्लॅस्टिकचा शोध कोण लावला माहीत नाही. तर ह्या प्रोजेक्टद्वारे आम्ही तुम्हाला सर्व प्लॅस्टिकविषयी माहिती सांगणार आहोत. तर प्लॅस्टिकचा शोध 20व्या शतकात 1907 साली डॉक्टर लिओ बेकेलँड व बेल्जियन केमिस्ट व हुशार मार्केटर यांनी मिळून पहिले सिंथेटिक प्लॅस्टिक तयार केले. तर प्लॅस्टिकचा मूळ पदार्थ कोणता होता, तर आपल्या कच्च्या तेलाच्या क्रूड ऑइल शुद्धीकरणातून पेट्रोल, डिझेल, रॉकेल ऑइल व शेवटी नेफ्था असे 5 प्रमुख घटक उतरत्या क्रमाने तयार होतात. तर शेवटच्या नेफ्था या पदार्थापासून प्लॅस्टिक तयार होतो. तर प्लॅस्टिक तयार नेफ्था या पदार्थापासून होतो. तर प्लॅस्टिक म्हणजे काय, सेंद्रिय बहुवारिकेपासून बनलेले मानवनिर्मित पदार्थ म्हणजे प्लॅस्टिक होय. आता प्लॅस्टिकचे गुणधर्म, आपण प्लॅस्टिक वापरतो पण प्लॅस्टिकचे गुणधर्म आपल्याला माहीत नाही ते. तर प्लॅस्टिकचे गुणधर्म, प्लॅस्टिकचे विघटन होत नाही, प्लॅस्टिक गंजत नाही, प्लॅस्टिकवर हवेतील उष्णता, आर्द्रता, पाऊस याचा सहजा परिणाम होत नाही. तर प्लॅस्टिकला आकाराचा गुणधर्म असल्यामुळे प्लॅस्टिक आपण कोणत्याही आकाराचा बनवू शकतो, गोल, लंबाकार, सगळ्या कुठल्याही आकाराचा बनवू शकतो. तर प्लॅस्टिकला आणि आपण कोणताही कलर देऊ शकतो. तर प्लॅस्टिक विजेचे आणि उष्णतेचे दुर्वाहक आहे आणि प्लॅस्टिकचे वजन नगण्य असल्यामुळे प्लॅस्टिक वाहून नेण्यासाठी सोयीचे ठरते. म्हणून आपण प्लॅस्टिकवर वापरण्यासाठी जास्त भर दिलेला आहोत. तर प्लॅस्टिकचे प्रकार व उपयोग, प्लॅस्टिकचे प्रकार कसे पाडले गेले, आता सध्या उपलब्ध असलेले 2000पेक्षा जास्त प्लॅस्टिकचे प्रकार आहेत. तर पहिले प्लॅस्टिकचे प्रकार कसे पाडले गेले, 2 प्रकारात प्लॅस्टिकचे विभाजन केले. सर्वप्रथम आता प्लॅस्टिकवर होणाऱ्या उष्णतेच्या परिणामाच्या आधारावर प्लॅस्टिकचे 2 प्रकारात विभाजन केले. तर पहिला प्रकार असा आहे की ज्या प्लॅस्टिकला उष्णता देऊन त्याचा आकार बदलता येतो त्या प्लॅस्टिकला थर्मोप्लॅस्टिक असे म्हणतात. आता या प्लॅस्टिकला उष्णता दिल्यानंतर याचा आकार बदलायला लागतो. दुसरे प्लॅस्टिक असे आहे की ज्या प्लॅस्टिकला उष्णता दिल्यानंतर त्याचा आकार बदलत नाही, डायरेक्ट विघटन व्हायला लागते. ही थर्मोसेटिंग म्हणतात त्याला आणि याला थर्मोप्लॅस्टिक म्हणतात. असे 2 प्रकारात विभाजन केलेले आहेत. आता आपण बॉटल वापरतो, बॉटलचा प्रकार कुठला, थर्मोप्लॅस्टिकमध्ये बॉटल जाते. तर पहिला प्रकार थर्मोप्लॅस्टिकमधला पॉलिव्हिनाइल क्लोराईड PVC पासून बॉटल बनते. आपल्याला प्लॅस्टिक माहिती आहे, पूर्ण बॉटल, जग हे प्लॅस्टिकपासून बनलेलं माहिती आहे, पण प्लॅस्टिक मूळ कोणत्या पदार्थापासून बनले, प्रकार कुठला हे माहीत नाही. तर हे थर्मोकॉलपासून बनलेलं आहे आणि हे प्लॅस्टिक मेलेमाइनपासून बनलेलं आहे. तर हे प्लॅस्टिक पॉलियुरेथेनपासून बनलेलं आहे. तर प्लॅस्टिकचे प्रकार आता 2000पेक्षा जास्त आहेत. तर सगळे आम्ही सांगू शकणार नाही. तर यापुढे थर्मोकोलविषयी पूर्ण माहिती, थर्मोकोल स्टायरीन या पदार्थापासून बनतो व ते काय करते, त्याला किती उष्णता दिल्यानंतर बनते, या पुढची माहिती माझा ग्रुप मेंबर महेश शिंदे सांगेल. थँक्यू विशाल. गुड मॉर्निंग सर. मी तुम्हाला सांगणार आहे थर्मोकोल प्लास्टिकबद्दल माहिती सांगणार आहे. थर्मोकोल प्लास्टिक म्हणजे
पॉलिस्टायरीन या पदार्थाचा एक संश्लिष्ट रूप म्हणजे थर्मोकोल होय. थर्मोकोल 100 सेल्सिअसपेक्षाही जास्त तापवल्यानंतर तो द्रव अवस्थेत जातो आणि थंड केल्यानंतर स्थायू अवस्थेत जातो. ज्यावेळेस थर्मोप्लास्टिक द्रव अवस्थेत असतो त्यावेळेस त्याला कोणताही आकार किंवा प्रकारच्या वस्तू बनवता येतात. थर्मोप्लास्टिक जास्तीत जास्त उपयोग नाजूक वस्तूचा गार्ड म्हणून केला जातो. उदाहरणार्थ आपण फ्रीज आणता, कधी बी TV हे ते आणता, त्याच्याकडे अशा पद्धतीचं एक कवर असतं, त्याला थर्मोप्लास्टिक म्हणते. ते थर्मोप्लास्टिकच्या अतिवापराचे मानवावर होणारे परिणाम. आता थर्मोप्लास्टिकचा अतिवापर मानव कसं करते तर कोणत्याही समारंभामध्ये गेल्यानंतर मानव तिथं जास्तीत जास्त चहाचे कप, पाणी प्यायचे ग्लास, जेवणाच्या पत्रवाळ्या सगळं थर्मोप्लास्टिकपासून असते. मग त्याचा वापर जास्त केल्याने आपल्या शरीरावर पडणारे परिणाम मी सांगणार आहे तुम्हाला. म्हणजेच आता रक्ताचा ल्युकोमिया आणि लिम्फोमा ह्या प्रकारचे 2 रोग होण्याची खूप शक्यता असते बरं का. हे सर्वांसाठी खूप उपयोगी आहे. मी आता सांगणार आहे 3रा पॉईंट थर्मोकॉल मधलाच आहे, जैव अविघटनशील. आता समारंभ करतात मोठे मोठे लोक, कोणीही करू शकता, मोठेच नाही, कोणी करतात समारंभ आणि सगळे जेवण, पाणी, चहा थर्मोकॉलच्याच भांड्यामध्ये जेवायला देतात आणि मग ते सगळं काम झाल्यानंतर ते जाळतात. थर्मोकॉलचे नैसर्गिक पद्धतीने विघटन होण्यासाठी खूप मोठा कालावधी लागतो. म्हणून बरेच लोकांचं समजणं असं आहे की थर्मोकॉलला जाळूनच नष्ट करणे हाच एक उपाय समजतात, पण हा तर पर्यावरण दृष्टीने खूपही घातक आहे. थर्मोकॉलच्या ज्वलनातून विषारी वायू हवेत सोडले जातात. थर्मोकॉल म्हणजे खूप घातक आहे. आता सगळे तुम्ही प्लास्टिकचे प्रकार बघितलो, पण ह्यातला सगळ्यात जास्त घातक पदार्थ कोणता प्लास्टिकचा तर हे थर्मोकॉल आहे. हे थर्मोकॉल इतका घातक आहे की एखाद्या वेळेस असं मानवाचं ह्याच्यानं जीवही जाऊ शकते. समारंभामध्ये गेल्यानंतर चहा, पाणी आणि जेवण ह्यासाठी लागणाऱ्या पत्रवळ्या, कप, गिलास हे सर्व थर्मोकोल प्लास्टिकचे असतात. त्याच्यातच आपण जेवतो, मग त्याच्यामुळे आपल्या शरीरावर अपाय होण्याची शक्यता असते. थर्मोकॉलमध्ये ठेवलेलं अन्न गरम करून खाल्ल्यानंतर आपल्या शरीरावर तवा बी अपाय होण्याची शक्यता असते, कारण की थर्मोकॉलमध्ये स्टायरीन नावाचं अंश म्हणजे पदार्थ असते. ते थर्मोकॉलमध्ये असल्यामुळं गरम केल्यानंतर अन्नामध्ये स्टायरीन अंश उतरते, मग आपल्या शरीरावर अपाय होण्याची शक्यता असते. थँक्यू सर. ह्याच्या पुढील एक्सप्लेनिंग माझी ग्रुप मेंबर आकांक्षा करणार आहे. सर, आत्ता महेशने सांगितल्याप्रमाणे थर्मोकॉल प्लॅस्टिक हा अतिशय घातक पदार्थ आहे. पण सर्वात घातक पदार्थ म्हणजे प्लॅस्टिक. त्या प्लॅस्टिकचा आपल्यावर काय परिणाम होतो, तो आपल्यासाठी कसा घातक आहे आणि तो आपल्यासाठी कसा उपयोगी आहे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. आता थर्मोकॉल घातक कसा, त्यात थर्मोकॉल आणखी इत्यादी वेगवेगळे प्लॅस्टिकचे प्रकार आपण पाहिलेले आहेत, ते सगळेच प्लॅस्टिकमध्ये मोडतात. मग प्लॅस्टिक घातक कसा? प्लॅस्टिकने जगाला सामाजिक व आर्थिकदृष्ट्या कसे बदलले आहे तर आपण प्लॅस्टिकमुळे संगणक, सेल फोन आणि इत्यादी आधुनिक वैद्यकीय शास्त्रातील जीवनरक्षक प्रगतीच आपल्याला प्लॅस्टिकमुळे शक्य झाली आहे. आणि प्लॅस्टिक गरम करणाऱ्या इंधनाची बचतही आपल्याला होते आणि प्लॅस्टिक वाहून नेण्यास आपल्यासाठी सोयीचे असते, म्हणून आपण जास्तीत जास्त प्लॅस्टिकचा वापर करता. पण आता रस्त्याने आपण गेलो, उदाहरणार्थ आता आपण सगळेजण दुकानात जातो आणि मग आता खाऊ, बिस्किट काय घेतलं तरी पण त्याचं कागद आपण डस्टबिनमध्ये न टाकता रस्त्यावर टाकतो, पण त्याचा आपल्यावर अधिकच परिणाम होतो. तर तो आपल्यावर कसा परिणाम करतो तर आता आपण रस्त्यावर टाकलेले कागद वगैरे, बिस्किट गोळ्याचे इत्यादी प्लॅस्टिक वादळ आल्यानंतर वाऱ्याने ते समुद्राच्या किनारी पोचतात आणि समुद्राच्या किनारी पोचल्यानंतर समुद्रात प्लॅस्टिक प्रदूषण होते. मग ते प्लॅस्टिक आपल्या समुद्रातील सजीवांसाठी खूप हानिकारक आहे. आता समुद्रातील सजीव आपल्यासाठी अन्न शोधत ते प्लॅस्टिकही खाऊ शकतात. प्लॅस्टिक खाल्ल्यानंतर त्यांच्या गळ्यात अडकून त्यांना रोग होण्याची शक्यता असते, त्यांचे प्राण जाण्याची शक्यता असते. मानवासाठी एकच गोष्ट अशी आहे की तो त्याला खूप जगतो, ते म्हणजे त्याचे प्राण. मग आपण प्लॅस्टिकमुळे दुसऱ्यांचे प्राण घालवतो,
पण आपल्या प्राणाचा आपण विचार करत आहोत. तसेच आपण प्लॅस्टिक न वापरता दुसऱ्यांच्या जीवाचाही विचार केला पाहिजे. पण प्लॅस्टिक आत्तापर्यंत दरवर्षी अंदाजानुसार 8 दशलक्ष ते 11 दशलक्ष प्लॅस्टिक समुद्रात जाते. पण त्याचा मानवावर होणारा परिणाम आणि मानवातील समुद्रातील सजीवांवर होणारा परिणाम हे आपण आत्ता पाहिलं. आता प्लॅस्टिकने जमीन कशी खराब होते, तर आत्ताच महेशने सांगितल्याप्रमाणे थर्मोकॉल जाळ्यामध्ये स्टायरीनचा अंश आपल्या मातीतही उतरण्याची शक्यता असते. त्यामुळे आपली माती नापीक होण्याची शक्यता असते. आता समजा आपण प्लॅस्टिक जाळलं तर ते प्लॅस्टिकचे सगळे केमिकल मातीत उतरू शकतात. त्यामुळे ती सर्व जमीन नापीक होते आणि तिथे जर मानवाने शेती वगैरे करत असेल तर तिथे पीक अजिबात येत नाही. मग तो आपलंच नुकसान प्लॅस्टिकमुळे होते. म्हणून आपण कधीही प्लॅस्टिक वापरायचं नाही. आता त्यावरूनही प्लॅस्टिकवर वाचण्याचा उपायही आहे. तो उपाय माझा ग्रुप मेंबर महेश सांगेल. थँक्यू आकांक्षा. आत्ताच सांगितले माझे 2 ग्रुप मेंबर. माझे आकांक्षा ग्रुप मेंबरने सांगितले आहे की प्लॅस्टिक घातक कसा. माझा ग्रुप मेंबर विशालने सांगितले आहे की प्लॅस्टिकचे उपयोग कसे करायचे. पण प्लॅस्टिकचे तर खूप घातक आहे. मी ह्याच्यावर उपाय सांगणार आहे तुम्हा सर्वांना. 4Rचा सिद्धांत. आता तुमच्या सगळ्यांना R म्हटल्यावर एकच याद येते, रॉयल एनफिल्ड. बुलेट घ्यायचं, सगळ्या गावात फटफट आवाज करत फिरायचं. मग नंतर रोल्स रॉयल्स. मग त्याच्यानंतर 4R म्हटल्यावर RRR मूवी याद येते. RRR मूवीचा हिरो आहे रामचरण आणि विलन आहेत इंग्रज. पण माझ्या पिक्चरचा हिरो ही प्लॅस्टिक आहे आणि विलन ही प्लॅस्टिकच आहे. आता प्लॅस्टिक विलन आहे म्हणताना तो वाईट बी काम करतो आणि हिरो आहे म्हणताना चांगला बी काम करतो. आता चांगलं काम तर आपल्यासाठी उपयोगी आहे, पण वाईट काम उपयोगी नाही. तर ह्याच्यावर हे उपयोग करण्यासाठी आपल्याला 4Rचा सिद्धांत आहे. म्हणजे मी आता तुम्हाला 4Rचा सिद्धांत सांगणार आहे. रिड्यूज, रियूज, रिसायकल, रिकवर. हे 4Rचे 4 सिद्धांत आहेत. हे मी तुम्हाला मराठीत करून सांगतो. कमीत कमी वापर म्हणजेच प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर करायचा. प्लॅस्टिकचा पुन्हा उपयोग म्हणजे आता आपण पहिल्यांदा कमीत कमी वापर करत आहोत. करायचंच नाही, पण जरा गरज भासली तर कमीत कमी करायचं. आणि जर ते कमीत कमी झालं तरी पण ते टाकून द्यायचं नाही. त्याचा सतत उपयोग करायचं. ते सतत उपयोग केल्यानंतर एखाद दिवस फुटणार आपल्याला माहित आहे सगळ्यांनाच. मग फुटल्यानंतर ते टाकून द्यायचं नाही, गोळा करून ठेवायचं पुनर्चक्रीकरण करण्यासाठी. पुनर्चक्रीकरण म्हणजे ते मी नंतर सांगतो. पहिल्यांदा तुम्हाला पुन्हा प्राप्त करण्यास ते सांगतो. पुन्हा प्राप्त म्हणजे ते पगळावून दुसरं बनवणे, त्याच्यापासूनच जे शक्य आहे ते. आता पुन्हा उपयोग, पुनर्वापर आणि कमीत कमी वापर सर्वांना कळाला असेल. पण पुनर्चक्रीकरण म्हणजे हे जरा वेगळंच आहे, हे लवकर कळत नाही. पुनर्चक्रीकरण म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. पुनर्चक्रीकरण म्हणजे गावागावात प्लॅस्टिक गोळा करणारे कामगार येतात आणि लोकांकडून घराघरात जाऊन कमी पैशात प्लॅस्टिक विकत घेतात आणि ते कंपनीमध्ये घेऊन जातात आणि जास्त पैशात विकतात. मग ते कंपनीवाले ते प्लॅस्टिक घेतात हे रिसायकल करण्यासाठी आणि त्याचे पहिल्यांदा प्रोसेसिंग आहे, छोटे छोटे पीसेस करतात म्हणजे छोटे छोटे तुकडे करतात. मग त्याला चांगल्या पद्धतीने वॉश करावं लागतं. कारण की आता हे बॉटल आहे, हे बॉटल आहे म्हणून आपण याला जपून नीट ठेवतो. ही फुटली तरी बी जपून ठेवतो आणि भंगारवाल्याला देतो. पण काही असे प्लॅस्टिक असतात जे गटारीत हे कुठे बी पडलेले असतात. तेही माणूस पैसे पाहिजे ते म्हणून ते पण गोळा करून देतोच भंगारवाल्याला. मग ते देते म्हणून ते चांगल्या पद्धतीनं धुवावं लागते, कारण की त्याला घाण लागलेलं असतं, ते कुठेही पडलेलं असतं. मग ते चांगल्या पद्धतीनं धुवतात आणि त्याचे 2 प्रकार पडतात निवडून, एक चांगला आणि एक खराब. आता चांगल्या प्लॅस्टिकचे त्याच्यामध्येही प्रकार असतात, थर्मोप्लास्टिक आणि थर्मो सेटिंग. हे 2 मुख्य प्रकार आहेत. त्याच्यामध्ये अनेक उपप्रकार आहेत. PVC म्हणजे पॉलिव्हिनाइल क्लोराईड, PP पॉलिप्रॉपिलिन, PE पॉलिस्टायरीन, PS असे प्रकार आहेत इत्यादी. आता ह्यांचा आवश्यकतेनुसार जसा बनवला येईल तसं प्रकाराने वस्तू बनवतात ह्या प्लास्टिकच्या प्रकारचे. मग आता हे चांगल्या प्रकारचे तर झालं. मग आता खराब प्लॅस्टिकचं काय करायचं, तर ते टाकून दिल्यानंतर अजून त्याच्यापासून पृथ्वी धोक्यातच आहे. मग त्याच्यापासून ते जाळतात आणि
त्याच्यापासून वीज तयार करतात। मग ही चांगल्या प्लास्टिकचे प्रकार पाडल्यानंतर त्याचा अनेक चांगले असे वस्तू बनवता येतात, जग, क्यूब, गाड्या, बॉटल। मग हे आवश्यकतेनुसार कोणत्याही मार्केटामध्ये घेऊन जातात आणि विकतात। मग कोणत्याही मार्केटमध्ये घेऊन गेल्यानंतर तिथे गरजेनुसार आपण खरेदी करतो आणि ते घेऊन येतो। त्यानंतर ही अशीच प्रक्रिया पुन्हा पुन्हा चालू राहणे आणि भंगारवाल्याला द्यायचं, त्यांना आणि तिकडे नेऊन जाते फॅक्टरीमध्ये। ही सतत चालू राहणे म्हणजेच पुनर्चक्रीकरण। आता आपण सगळेजण सर्दी झाल्यावर डॉक्टरकडे जातो। मग डॉक्टरकडे गेल्यानंतर तिथं त्यांना सर्दीची गोळी देते, नाहीतर कुठेही दुकानातही मिळते। ती शाबूसारखी गोळी असते, माहिती का सगळ्यांना? त्याचं नाव ओमनी असते। त्याच्यावर प्लॅस्टिकचं कव्हर असल्यावर राहतंय का, पण ते प्लॅस्टिकचं नसून ते जिलेटिन हा पदार्थ असतो। ते मोठ्या प्राण्याच्या आतड्यापासून बनवलेला असतो। मग आपल्याला वाटतं आपण प्लॅस्टिकच खाताव, ते आपल्याला कसं काय होत नाही, पण ते तसं नसतं, तर ते जिलेटिन नावाचं पदार्थ असतंय। थँक्यू सर। आता आम्ही सांगणार आहे आमच्या प्रोजेक्टचा रिझल्ट। आता सर आपण पाहिलं आता प्लॅस्टिक घातक कसा, तर आता आपण ही बॉटल पाहिली। आता प्लॅस्टिकचा वापर तर आपण करायचंच नाही, पण केलं। आता ह्या प्लॅस्टिकच्या ऐवजी स्टीलची बॉटल उपयुक्त आहे, ह्या स्टीलच्या बॉटलचा वापर करायचं। आणि आता ह्या प्लॅस्टिकचा आता टेबल आणि खुर्ची हे प्लॅस्टिकचे बनवतात, त्याऐवजी लाकडाचा वापर करायचा। आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या तर आपण अनेकच वापरतात, पण प्लॅस्टिकच्या पिशव्याऐवजी आपण कापडी पिशव्यांचाही वापर केला पाहिजे। आता आपण अनेक वस्तू आहेत जे आपल्याला दुसऱ्या पदार्थापासून पण बनवता येऊ शकतात, म्हणजे प्लॅस्टिक सोडून दुसऱ्या कोणत्याही पदार्थापासून, पण आपण जास्तीत जास्त प्लॅस्टिकचाच वापर करतो। आता समजा जर मी प्लॅस्टिकचा वापर केला तर मी त्याचा पुन्हा उपयोग करणार। पुन्हा उपयोग केला तर मी त्याचं रिसायकल करणार, पुनर्चक्रीकरण करणार। आणि ह्यांना पुनर्चक्रीकरण करून ते टाकून न देता ते प्लॅस्टिक त्याच्यापासून पुन्हा दुसरं प्लॅस्टिक तयार करायचं। तर या 4Rचा सिद्धांत वापरून आपण प्लॅस्टिक मुक्त भारत किंवा प्लॅस्टिक मुक्त पृथ्वी करू शकतो। तर हे आहे 4Rचा सिद्धांत। आमची तुमच्याकडे विनंती आहे की हा 4Rचा सिद्धांत वापरून तुम्हीही प्लॅस्टिक मुक्त करावे। तर आजपासूनच सगळेजण सुरू करा 4Rचा सिद्धांत, तरच बनेल प्लॅस्टिक मुक्त पृथ्वी।